Welcome all dear students. Dear students, today we are going to discuss or study crop science paper 2 bifocal B4 of the year 2016. Dear students, we have already discussed one paper of March 2020 examination. But in today's lecture, we are fully explained. We are going to study the crop science paper 2 with full explanation. आपण फुल एक्सप्लेनेशन सहित आजच्या पेपरचं डिस्कशन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितच आहे की आपला क्रॉप सायन्स हा जो पेपर असतो तो 40 मार्क्ससाठी असतो आणि जो पेपरला वेळ असतो तो टाइम असतो 2 तास आणि पेपर असतो 40 मार्कचा. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन जो पहिला असतो त्या पेपरमध्ये कधीही क्वेश्चन नंबर 1 जो असतो क्वेश्चन नंबर 1 carries 8 marks. All question carries 8 marks. Okay, question number 1 is for objective. In this 6 marks are for fill in the blanks and 2 marks are for definition. Okay, so dear students, question number 1 is the fill in the blanks. Damping off is the serious, here should be the disease. Dear students, damping off is the serious disease of dash dash crop. The suitable answer is the chili. Damping off is the disease of chili crop. Botanical name of gram is Cicer ariantinum. Botanical name of gram is Cicer ariantinum. Seed rate of onion for bulb purpose is dash dash. So seed rate of onion for bulb purpose is 5 to 6 kilogram per hectare. Sugarcane seeds buds cannot germinate below dash degree Celsius temperature. Answer is sugarcane seeds buds cannot germinate below 7 degree Celsius temperature. Oil content of mustard crop is dash to dash dash percent. Oil percent of mustard crop is 30 to 48 percentage. Nicotiana tabacum contains dash to dash percent nicotine. Nicotiana tabacum contains 0.5 to 5.5% nicotine. Okay, dear students, can you understand the explanation of the paper? Then question number 1b, define. 3 definitions will be given. You have to solve any 2 of them. Dear students, first one definition is here, the bolting in onion. What is bolting in onion? If, dear students, we had sown our crop for bulb purpose, then after the sowing of crop or the mature of bulbs, some seed stalks comes. That premature seed stalks is called the bolting in onion. Then dear students, desuckering is related to the tobacco. It is related to the tobacco in which the suckers are removed from the axils before they attain the 5 cm length. याच्यापासून काय केलं जातं, ही डिसकरिंग ही जी प्रोसेस आहे ती टोबॅको या क्रॉपमध्ये केली जाते. याच्यामध्ये लिव्ज हे जे सकर असतात ते सकर काय करतात, काढून टाकलं जातात. याला डिसकरिंग असे म्हणतो. आता पुढची जी डेफिनेशन आहे ती आहे लेबर इफिशियन्सी. तर लेबर इफिशियन्सी म्हणजे काय, तर जो काही आपल्या फील्डमध्ये बरेच लेबर असतात ते वर्क करत असतात, मग ते लेबरनं एकक काळामध्ये एकक लेबरनं किती काम केलं. इट इज द अमाऊंट ऑफ वर्क टू बी डन बाय अ पर्टिक्युलर लेबर इन युनिट, दॅट इज अमाऊंट ऑफ वर्क टू बी डन बाय युनिट लेबर इन अ युनिट टाइम. एकक लेबरनं एकक काळामध्ये किती काम केलं याला लेबर एफिशियन्सी असे म्हणतो. हा झाला विद्यार्थी मित्रांनो डेफिनेशन. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो क्वेश्चन असतो तो राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी 4. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर जरी 2016चा असला तरी क्रॉप सायन्सचा अभ्यासक्रम काही बदललेला नाही आणि पेपर पॅटर्न सुद्धा बदललेला नाही. त्यामुळं हे सुद्धा क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. त्यामुळं पेपर 2016चा आहे, खूप जुना आहे असं म्हणून चालणार नाही.
विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 2 जो आहे राईट शॉर्ट नोट्स ऑन, टिपा लिहा. कोणतेही 4 तुम्हाला सॉल्व करायचे असतात, तिथं 6 दिलेले असतात. 2-2 मार्कला एक टिपा असते. यामध्ये पहिली आहे इकॉनॉमिक युजेस ऑफ लिंक शीट. लिंक शीटचा आपण अभ्यास केला आहे, लिंक शीटवर आपण लेक्चर सुद्धा बनवलं आहे. त्यामध्ये आता आपल्याला काय बघायचं आहे की इकॉनॉमिक युजेस, लिंक शीटचं आर्थिक महत्त्व काय आहे हे तर आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर ब्रीफ कल्टिवेशन ऑफ ल्युसर्न, ल्युसर्नवर सुद्धा आपण लेक्चर बनवलं आहे. त्या ल्युसर्नचं ब्रीफ कल्टिवेशन कसं करतात ते 2 मार्क्ससाठी आपल्याला लिहायचं आहे. ग्राम पॉड बोरर, आता ग्राम पॉड बोरर म्हणजे काय, तर हा पेस्ट आहे कशाचा, ग्रामचा, हरभऱ्यावरून हा पेस्ट आहे. याचं नेचर ऑफ डॅमेज आणि कंट्रोल मेजर तुम्हाला तिथं लिहायचं आहे. इकॉनॉमिक युजेस ऑफ सॅफ्लॉवर, करडईचं आर्थिक महत्त्व काय आहे हे तुम्हाला लिहायचं आहे. टाईप्स ऑफ फार्म लेबर, म्हणजे हा जो क्वेश्चन आहे तो प्रोडक्शन ॲग्रोनॉमी 2 मधला आहे. यामध्ये फार्म लेबरचे टाईप दिले आहेत, त्या फार्म लेबरची टाईप तुम्हाला तिथं एक्सप्लेन करायचे आहे 2 मार्क्ससाठी. आणि त्यानंतर कल्टिवेशन ऑफ ओट, ओट हे जे काही चारा पीक आहे, या चारा पिकाचं कल्टिवेशन कसं करतात हे तुम्हाला तिथं 2 मार्क्ससाठी एक्सप्लेनेशन करायचं आहे. ओके, डू यू अंडरस्टँड? Then dear students, question number 3, attempt any 4 of the following, marks 8. खालीलपैकी कोणतेही 4 सोडवा. विद्यार्थी मित्रांनो 6 दिलेले असतात, 6 पैकी तुम्हाला 4 क्वेश्चन सोडवायचे असतात. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्कला असतो. यामध्ये पहिला आहे गिव्ह द कॉम्पोजिशन ऑफ शुगर केन ज्यूस. शुगर केन आपण ज्यावेळेस शुगर केन एक्स्ट्रॅक्शन करत असतो, शुगर केनपासून ज्यूस काढत असतो, मग त्या ज्यूसमध्ये काय काय कॉम्पोजिशन आहे, सोप आहे. त्यामध्ये वॉटर किती आहे, शुगर किती आहे, ॲश किती आहे, याचं पर्सेंटेज किती आहे ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. देन नेक्स्ट वन इज द विच पॉईंट शुड बी कन्सिडर्ड व्हाईल डिसाइडिंग द क्रॉपिंग स्कीम. हा क्वेश्चन जो आहे तो आहे प्रोडक्शन ॲग्रोनॉमी 2 मधला. ओके, आपला विद्यार्थी मित्र माहीत आहे की क्रॉप सायन्स पेपर 2 मध्ये 2 पार्ट आहेत. क्रॉप प्रोडक्शन 1, क्रॉप प्रोडक्शन 2, त्यामध्ये सर्व क्रॉप आले, आणि प्रोडक्शन ॲग्रोनॉमी 2 त्यामध्ये फार्म मॅनेजमेंट त्यामधला हा क्वेश्चन आहे. म्हणजे ज्यावेळेस आपला क्रॉपिंग स्कीम निवडायची आहे, ती क्रॉपिंग स्कीम निवडताना आपण कोणकोणते मुद्दे गृहीत धरून निवडली पाहिजे. त्यानंतर हाऊ टर्मेरिक सेट्स आर क्युअर्ड, म्हणजे काय, तर टर्मेरिकचं क्युरिंग कसं केलं जातं याविषयी आपल्याला 2 मार्क्ससाठी लिहायचं आहे. हाऊ ओनियन सीडलिंग्स आर रेज्ड, म्हणजे ओनियन सीडलिंग्स आर रेज्ड म्हणजे काय, तर जे काही कांद्याची रोपं असतात ते रोपं कसे तयार केली जातात. व्हॉट टाईप ऑफ पोटॅटो ट्यूबर्स यू विल बी सिलेक्ट फॉर प्लांटिंग. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन थोडा वेगळ्या प्रकारे विचारण्यात आलेला आहे. म्हणजे काय, तर व्हॉट टाईप ऑफ पोटॅटो ट्यूबर्स यू विल सिलेक्ट फॉर प्लांटिंग, याच्याऐवजी हा क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की तुम्ही प्लांटिंग करण्यासाठी ट्यूबरचे सेट कशा प्रकारे निवडाल, किंवा सिलेक्शन ऑफ पोटॅटो ट्यूबर्स फॉर प्लांटिंग, म्हणजे त्याचं सेट तुम्ही बियाणं कशा प्रकारचे निवडाल, यासाठी तुम्हाला 2 मार्कला प्रश्न विचारला जाईल. डिफरन्शिएट बिटवीन निकोशियाना रस्टिका अँड निकोशियाना टॅबॅकम. विद्यार्थी मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे हा टोबॅको या क्रॉपवरचा आहे. याच्यामध्ये काय आहे की निकोटियाना रस्टिका आणि निकोशियाना टॅबॅकम या 2 टाईपचे जे टोबॅको आहेत, त्या 2 टोबॅकोमध्ये काय डिफरन्स आहे, तो डिफरन्स तुम्हाला तिथं एक्सप्लेन हा करायचा आहे. Then dear students, question number 4 carries 8 marks. It is eitherwise you can solve question number 4A, B, or dear students you can solve question number 4A, B, or dear students you can solve tabular information instead of solving these 2 questions. Dear students, question number 4.1a is write the information of irrigated wheat crop on the following points. बागायती गहू लागवडीची तुम्हाला तिथं माहिती द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो एनी 2 सॉल्व करायचे आहे. तुम्हाला तिथं 3 पॉईंट दिलेले असतात, 3 पैकी तुम्हाला 2 पॉईंट सॉल्व करायचे असतात. 4 मार्कला 2 मार्कला 1 पॉईंट. यामध्ये प्लांटिंग डिस्टन्स अँड सीड रेट, फीट सोईंग करण्यासाठी किती प्लांटिंग डिस्टन्स पाहिजे, बियाण्याचा दर किती पाहिजे, त्यानंतर रॅट कंट्रोल म्हणजे उंदराचं नियंत्रण, जे की आपण झिंक फॉस्फाईड आणि सेल्फॉस टॅबलेट आपण करू शकतो, त्याविषयी तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर व्हरायटीज एनी 4 कोणत्याही 4 व्हरायटीज तुम्हाला तिथं नावं लिहायचे आहेत. त्यानंतर बी आहे राईट इन्फॉर्मेशन ऑन जिंजर क्रॉप ऑन फॉलोइंग पॉईंट्स. जिंजर लागवड विषयी तुम्हाला माहिती लिहायची आहे. यामध्ये इकॉलॉजी आहे,
त्याचा सॉईल कोणत्या प्रकारचं लागते, त्याचबरोबर त्याला तिथं क्लायमेट कोणत्या प्रकारचं लागतं. देन ब्रॉड रिच मेथड ऑफ प्लांटिंग करण्यासाठी आपण जी मेथड वापरतो ब्रॉड रिच मेथड, याविषयी ते तुम्हाला थोडं लिहायचं आहे. देन मलबार मेथड ऑफ क्युरिंग, जिंजर क्युरिंग करण्यासाठी मलबार या मेथडचा कशा प्रकारे वापर होतो ते तुम्हाला तिथं एक्सप्लेन करायचं आहे. किंवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या जो क्वेश्चन सॉल्व करायचा नसेल तर तुम्हाला क्वेश्चन 4A आणि क्वेश्चन 4B साठी ऑप्शनल म्हणून तुम्ही टेबल फॉर्ममधला क्वेश्चन सॉल्व करू शकता. गिव्ह द इन्फॉर्मेशन इन टॅब्युलर फॉर्म. or for question 4A and 4B. Give the information on tabular form regarding following crops. इथं 4 क्रॉप दिलेले असतात आणि इथं 4 पॉईंट दिलेले असतात. एक एक क्रॉप तुम्हाला 2 मार्कला विचारलेलं असतं. सोपी माहिती असते. क्वेश्चन नंबर 4A B पेक्षा हा क्वेश्चन तुम्हाला सोडवणं खूप सोपं जाईल. यामध्ये सोपे बॉटॅनिकल नेम दिलेला आहे, सोविंग टाईम आहे, शील्ड रेट आहे, यील्ड आहे, असं कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे पॅरामीटर्स तुम्हाला विचारले जातात. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, पहिला जो क्रॉप आहे तो पी आहे. द पीचं बॉटनिकल नेम काय आहे, पायझम सटायफन. याचा सोविंग टाईम काय आहे, ऑक्टोबर नोव्हेंबर. याचा सीड रेट काय आहे, 25 to 30 किलोग्रॅम पर हेक्टर. याचं यील्ड काय आहे, किलोग्राम पर हेक्टरमध्ये 600 ते 700 किलोग्रॅम पर हेक्टर. आता पुढचा जो क्रॉप दिला आहे लेंटिल, याचा बॉटनिकल नेम आहे लेन्स इस्कुलेंटम. याचा सुद्धा सोविंग टाईम ऑक्टोबर नोव्हेंबरच आहे. याचा सीड रेट आहे 8 ते 10 किलोग्राम पर हेक्टर. याचं यील्ड जे आहे ते यील्ड आहे 400 ते 500 किलोग्रॅम पर हेक्टर. आता पुढचा क्रॉप आहे मस्टर्ड. याचं बॉटनिकल नेम आहे विद्यार्थी मित्रांनो ब्रासिका जेन्शिया. याचा सोविंग टाईम आहे सप्टेंबर ऑक्टोबर. याचा सीड रेट जो आहे तो 4 to 6 किलोग्रॅम पर हेक्टर. आणि याचं पासून जे उत्पादन मिळतं ते उत्पादन आहे 350 किलोग्रॅम पर हेक्टर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील क्रॉप आहे बर्सिम. या बर्सिम या क्रॉपचं बॉटनिकल नेम आहे ट्रायफॉलियम अलेक्झांड्रियम. याचा सोविंग आहे 15 ऑक्टोबर to 15 नोव्हेंबर. याचा सीड रेट आहे 10 to 15 किलोग्रॅम सीड्स पर हेक्टर. आणि याचं जे यील्ड आहे ते आपला 20 ते 25 टन एवढं ग्रीन फॉडर 1 हेक्टर क्षेत्रामधून आपला मिळत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा तुम्हाला हा टॅब्युलर इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथं सोडवता येईल. विद्यार्थी मित्रांनो, हे स्पेसिफिक काही क्रॉप आहेत, त्या स्पेसिफिक क्रॉपवरच दरवर्षी टॅब्युलर इन्फॉर्मेशन विचारले जाते. त्यामध्ये पी असेल, लेंटिल असेल, ओट असेल, बर्सिम असेल, त्यानंतर सॅफ्लॉवर असेल, मस्टर्ड असेल, याच स्पेसिफिक क्रॉपवर तुम्हाला टॅब्युलर इन्फॉर्मेशन ही विचारली जाते. आता क्वेश्चन नंबर नेक्स्ट, दॅट इज क्वेश्चन नंबर 5. इट इज फॉर 8 मार्क्स. 6 पॉईंट दिलेले असतात तुम्हाला, त्यापैकी कोणतेही 4 पॉईंट सॉल्व करायचे असतात. सप्लाय डिटेल इन्फॉर्मेशन ऑफ शुगरकेन क्रॉप ऑन फॉलोइंग पॉईंट्स. ऊस उत्पादनावर, ऊस पिकाविषयी तुम्हाला माहिती खालील पॉईंटच्या आधारे द्यायची आहे. त्यामध्ये काय आहे, इकॉलॉजी आहे, त्याला सॉईल कोणत्या प्रकारचे लागते, त्याला क्लायमेट कोणत्या प्रकारचं लागतं, त्यानंतर वेट मेथड ऑफ प्लांटिंग, शुगरकेन प्लांटिंग करण्याची वेट मेथड याविषयी तुम्हाला इथं एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. त्यानंतर सीड सेट ट्रीटमेंट बेने प्रक्रिया कशी केली जाते, जे की वेगवेगळे डिसीज आणि पेस्टचा अटॅक होऊ नये म्हणून बेने प्रक्रिया करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. मग ती बेने प्रक्रिया कशी केली जाते हे तिथं आपल्याला लिहायचं आहे. सिलेक्शन ऑफ सेट्स फॉर प्लांटिंग. मग आपला प्लांटिंग करत असताना कोणत्या प्रकारचे सेट निवडावे जे की रोगमुक्त असावेत, किती महिन्याचे असावे, किती वयाचं असावं, याचं सुद्धा आपल्याला 2 मार्क्ससाठी लिहायचं आहे. ते साईज ऑफ मॅच्युरिटी, आपण कसं ओळखायचं की आता शुगरकेन हा तोडणीसाठी तयार झाला आहे, तर ती मॅच्युरिटी झाली आहे. देन व्हरायटीज, कोणत्याही 4 वाणांची तुम्हाला तिथं नावही लिहायची आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पेपर हा सॉल्व करू